काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात विक्रमी सभा घेण्याचं नियोजन काँग्रेसने आखलेलं आहे। राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी यांच्या देखील सभा महाराष्ट्रामध्ये होणार आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत आहे। कशा प्रकारे तयारी आहे काँग्रेसची निवडणुकीला घेऊन आणि महत्त्वाची गोष्ट की राहुल गांधी यांच्या जास्तीत जास्त सभा व्हाव्या यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे। या राज्यामध्ये जे चित्र आज आपल्याला बघायला मिळतं त्या चित्राच्या अनुषंगाने महाविकास आघाडी येत्या निवडणुकांमध्ये आघाडी घेतल्याशिवाय राहणार नाही असं स्पष्ट दिसतं आहे। आणि महाराष्ट्र हा तसा बघितला तर स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा हा काँग्रेसचा एक प्रकारचा मोठा बालेकिल्ला राहिला आहे। एक विचारधारा शिव फुले शाहू आंबेडकर यांची या देशामध्ये जी आली, ज्या विचारधारेवर भारतीय राज्यघटना या देशाला देण्यात आली, ती विचारधारा मूळतः जर आपण पाहिलं तर ते या महाराष्ट्रातनंच पुढे गेलेली आहे। स्वातंत्र्याची चळवळसुद्धा जी राष्ट्रपिता महात्मा गांधींनी लढली ती या महाराष्ट्रातनंच लढली गेली। त्याची सुरुवातही महाराष्ट्रातनं अनेकदा झालेलं चित्र आणि इतिहास आपल्याला सांगतो। अशा वेळेला साहजिक आहे की काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला या राज्याबद्दलचा आदर असावा आणि म्हणूनच आमचे नेते आणि देशाचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय खासदार श्री राहुल गांधीजी यांना असं वाटतं की हा आपला महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राला विजयी करण्यासाठी मला जे काही करावं लागणार ती माझी करण्याची तयारी आहे। आणि अशा अनुषंगानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि आम्ही सगळी त्यांचे सहकारी या कामाला लागलेलो आहोत आणि लवकरच आपल्याला या राज्यात आमच्या नेत्यांच्या आणि हायकमांडच्या नेतृत्वाच्या सर्वांच्या सभा मोठ्या प्रमाणात झालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतील। यावेळेस विक्रमी सभा राहुल गांधींच्या होईल। पहिल्यांदा इतक्या साधारण 15चा एक आकडा सांगितला जातो, त्यापेक्षा जास्त होऊ शकतात। एक लक्षात घ्या की निवडणुका अजून घोषित झालेल्या नाहीत। निवडणुका घोषित झाल्यानंतर त्याचे फेजेस किती आहेत आणि त्या फेजेसच्या अनुषंगाने मग या ठिकाणी सभांची तयारी होत असते। आणि तरीही जे आमचं मत आहे त्या दृष्टिकोनातनं विक्रमी सभा या राज्यात राहुलजींच्या होतील आणि प्रियंकाजींच्या सुद्धा तेवढ्या सभा या ठिकाणी घेतल्या जातील। तद्वतच मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये दलितांचं मतदान आहे। आंबेडकरी चळवळीचं या ठिकाणी केंद्र हे महाराष्ट्रच आहे आणि त्यामुळं आमचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या सभासुद्धा मोठ्या प्रमाणात या राज्यात अपेक्षित आहेत। 1 किंवा 2 सभा सोनियाजींच्या देखील होऊ शकतात असं बोललं जातं। प्रयत्न आहे तसा तुमच्या लोकांचा? आम्ही विनंती करणार आहोत यूपीएच्या चेअरपर्सन मॅडम श्रीमती सोनिया गांधी यांना की मुंबई हे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचं जन्मस्थान, त्यामुळं या राज्याशी जो संबंध आहे गांधी परिवाराचा तो लक्षात घेता त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये वेळ द्यावा, किमान 2-4 सभा तरी द्याव्यात आणि त्यांच्याबद्दलची एक सद्भावना नेहमीच आदिवासी समाजामध्ये आणि दलित समाजामध्ये आणि अल्पसंख्याक समाजामध्ये राहिलेली आहे। निश्चितच मला विश्वास आहे या ठिकाणी प्रदेश काँग्रेसच्या वतीनं की श्रीमती सोनिया गांधी आमच्या विनंतीचा सन्मान करतील। गांधी कुटुंबाच्या सदस्यातील सभा झाल्या तर कसा प्रभाव पडतो निवडणुकीवर, मतदारांवर त्या सभांचा? गांधी कुटुंबांचं जे योगदान आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि तदनंतर स्वातंत्र्योपरांत या देशामध्ये जे गांधी कुटुंबियांनी आपल्या जीवाचं रान करून
या देशाला स्वतःचे प्राण अर्पण देखील केलेले आहेत। मग श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या असो किंवा श्री राजीव गांधी यांची हत्या असो, त्यांनी बलिदानच दिलं शेवटी या देशाला। आणि पंडित जवाहरलाल नेहरू अहमदनगरच्या जेलमध्ये सुद्धा राहिले त्या ठिकाणी। ते एक संबंध जो असतो, एक धागा, तो या राज्याशी जुळलेला आहे। आणि त्यामुळं गांधी कुटुंबांच्या विषयीचा जो सन्मान, की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधान दिलं, परंतु ते संविधान खऱ्या अर्थाने या देशात रुजविण्याचं काम, त्याचं एक्झिक्युशन करण्याचं काम जर मोठ्या प्रमाणात जर कुणी केलं असेल तर ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलं। आणि त्यामुळं गांधी कुटुंबियांविषयीचा सन्मान या राज्यात आपल्याला बघायला मिळतो। तुम्ही सांगली दौऱ्यामध्ये राहुल यांच्यासोबत होते, एक उत्सुकता दिसत होती महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला घेऊन त्यांच्या मनामध्ये। काय म्हणणं होतं त्यांचं, एकंदरीत काय सूचना होत्या तुमच्यासाठी? राहुलजींची जी बॉडी लँग्वेज होती आणि त्यांना जे वाटतं की महाराष्ट्र हा या देशातला एक महत्त्वाचा प्रदेश आहे, मुंबई हे देशाची औद्योगिक राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे, आणि त्यामुळं महाराष्ट्र हा सत्तेच्या दृष्टिकोनातनं, राजकीय दृष्टिकोनातनं हा काँग्रेस पक्षाकडे असायला पाहिजे आणि ते दिवस काही दूर नाहीत, अशा प्रकारची त्या ठिकाणी त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्यांचं वक्तव्य त्या दिवसचं जे त्यांनी सांगलीच्या जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी मांडलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी महाराष्ट्रात पदार्पण करत असताना आपले सहकारी जे लोकसभेत निवडून आलेले होते ते सदस्य, त्यांचा अचानक मृत्यू झाला म्हणून नांदेडला जातात, त्यांच्या घरी जाऊन सांत्वना भेट देतात। आणि एक सहकारी ज्यांनी काँग्रेस पक्षासाठी आपलं आयुष्य वेचलं, त्या डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभाला येतात। हा फार महत्त्वाचा धागा एका कार्यकर्त्याचा, एका नेत्याचा आपल्या वरिष्ठ नेतृत्वाशी जुळलेला त्या ठिकाणी बघायला मिळाला। त्यामुळे निश्चितच सर्वांना आनंद वाटेल त्यांच्या दौऱ्याविषयी। तर हे होते डॉक्टर नितीन राऊत। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।